श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 25 जून। श्रीराम जय जय राम। सदाचरण परमार्थाचा पाया आहे। श्रीराम जय जय राम। सदाचरण परमार्थाचा पाया आहे। राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत त्यांमध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे। परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये। अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार। तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणायचा प्रयत्न करावा। आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी। भराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग। 4 मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल। 1 मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचे दिसेल। जसजशी मजल मारावी तसे पुढचे दिसू लागेल। परमार्थाचेही असेच आहे। बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल। त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावे असे म्हटले तर कसे होईल। सद्गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावे म्हणजे सर्व काही होते। जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का। खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे। प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे। आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे, पण आपण याच्या उलट आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी केला आहे। कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे। शेताला कुंपणाची जरुरी आहे, नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील। पण कुंपणच जर बेसुमार वाढले तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे। ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच। परमार्थ हा साखरेसारखा आहे। आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोडच लागते। तसेच प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो। परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे, आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर मात्र केल्याशिवाय राहू नये। पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे। सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे। पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे। आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा, आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा। भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ, आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच परमार्थ खऱ्या अर्थाने कळला। भगवंतावर अकारण प्रेम करणे याचेच नाव परमार्थ। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज म्हणतात की परमार्थ साधण्यासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे सद्ग्रंथांचं वाचन। पण हे वाचन केवळ वाचायचं म्हणून करू नये, त्यातला अर्थ जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे। आणि हा अर्थ जाणून घेतल्यावर सुद्धा ते मुळात कृतीत उतरवणं हे त्याहून जास्त महत्वाचं आहे। पण आपण असं खरंच करतो का। आपल्याला असं वाटतं की परमार्थात आपली प्रगती अगदी वेगाने व्हावी, पण तसे शक्य आहे का। कारण प्रवास हा जसा एकदम होऊ नाही शकत। आपल्याला जिथे जायचं आहे, आपल्याला जिथे पोचायचं आहे तिथे आपण एकदम पोचू नाही शकत। टप्प्याटप्प्यानेच तो घडावा लागतो।
तसंच परमार्थ करतानाही आपल्याला टप्प्याटप्प्याने तो साधावा लागतो. आणि त्यासाठीच आपल्या गुरुने आपल्याला जे साधन दिलंय ते सातत्याने करत राहणं हेच अत्यंत महत्वाचं आहे. महाराज म्हणतात की परमार्थ साधणं तसं खरं तर सोपं आहे, या उलट प्रपंच करणं हे खरं तर कठीण आहे. कारण त्यात खूप काटेकुटे आहेत, विषय आहेत ज्यात आपण गुंततो, अडकतो. आणि म्हणूनच परमार्थ साधणं तेही प्रपंचाबरोबर हे खरं तर कठीण आहे. आणि हा असा प्रपंच ज्याला व्यवहाराने, अभ्यासाने तपासून करता आला त्याला खऱ्या अर्थाने परमार्थही साधता येतो. पण आपण ह्याच्या अगदी उलट करतो. आपला प्रपंच सुधारण्यासाठी आपण परमार्थाचा आधार घेत असतो. या उलट आपण करायला हवं. आपला परमेश्वर आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपण प्रपंच करणं खरं तर गरजेचं आहे. तसंच महाराज एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात, ते म्हणजे आपलं सदाचरण. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. महाराज म्हणतात की पाया म्हणजे घर नाही, पण पायाशिवाय घर नाही. तसंच आपलं आचरण हे अत्यंत शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी अर्थातच आपण सातत्याने आपलं सर्वस्व आपल्या परमेश्वराच्या ठायी ठेवणं, त्याचं सातत्याने नामस्मरण करणं आणि त्याचं अनुसंधान साधणं हेच महत्वाचं आहे. असा परमार्थ प्रपंच करतानाच तुम्हा आम्हा साऱ्यांनाच साधता येऊ हीच आपल्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम